आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो ठीक आहे, उद्या भेटूया आपण। चालेल, नक्की। पारू आणि आदित्यचं इतकं मोठं गुपित मला समजून सुद्धा काहीच उपयोग नाही, कारण हे काही माझं ऐकणार नाहीत आणि वहिनी माझा गाल रंगवल्याशिवाय राहणार नाहीत। मी एक काम करू शकते, मी जाऊन दादासाहेबांना सांगते, मग दादासाहेब स्वतः जाऊन वहिनींना सांगतील, मग त्यांना विश्वास ठेवावाच लागेल, है ना? आहे ना मी स्मार्ट? मी आत्ताच दादासाहेबांशी बोलते, थांबा। दादासाहेब, या। काय म्हणताय, कसे आहात तुम्ही? हे बरं आहे। तुझं काही काम होतं का माझ्याकडे? नाही 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 नाही, मी आपली सहज आले होते। दामिनी, मी तुला आज ओळखत नाही ना, तुझं नक्की काहीतरी काम असणार। तुम्हाला हे माहिती असेल ना, माझ्या घरावर किती प्रेम आहे। तुम्हाला हेही माहिती आहे की माझ्या या घरातल्या प्रत्येक माणसावर किती किती प्रेम आहे। स्पेशली आपला आदित्य, प्रीतम यांची तर मला फारच काळजी वाटते। मला नेहमी असं वाटतं की या दोघांकडून कुठली चूक नाही झाली पाहिजे, म्हणून मी सतत त्यांना अलर्ट करत असते, शहाणपणाचे धडे सुद्धा देत असते। विनोद सांगायच्या आधी सांगत जा ग मला, हसत तयार राहायचं ना मी। काय कोणी केला विनोद? मेला, उपहास मेला। उपवास मेला? कधी मेला? ए शांतो शांतो, मुद्द्याचं बोल, काय बोलायचंय? मला आपल्या आदित्यची खूप काळजी वाटते हो, आणि त्याच्याकडून जी चूक झाली आहे ना आता, ती जर चुकून वहिनींना समजली तर वहिनी त्याची काय अवस्था करतील या विचारानेच मला त्रास होतोय खूप। कुठली चूक? दादासाहेब, त्याचं काय आहे, पारू ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, त्या हॉस्पिटलमध्ये बिलिंगसाठी आपल्या आदित्यने तिचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर असं दिलंय। स्वतःच्या बायकोचा दर्जा दिलाय त्यांनी। दामिनी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हो, हे काय? काल प्रीतम पारू बद्दल बोलल्यानंतर अहिल्या काय रिॲक्ट झाली, कशी रिॲक्ट झाली, विसरलीस का? नाही दादासाहेब, ते मी अजिबात विसरले नाही, म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडे आले। मी वहिनींकडे जायचं म्हणूनच टाळलं आहो। मला माहितीये वहिनी माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आली आहे। आपण एक काम करायचं का दादासाहेब, आपण ना हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि एकदा शहानिशा करूयात, खात्री करून घेऊयात की ही गोष्ट खरंच आहे का। चुकून जर ही गोष्ट मीडियाला समजली तर किती बदनामी होईल ना आपली।